मला फिजिक्स खूप अवघड वाटतं. मला अभ्यास फिजिक्सचा करूच वाटत नाही. अशी भरपूर मुलं भेटतात. त्यामुळे मी फिजिक्स केलंच नाही. माझे बाकीचे सब्जेक्ट चांगले आहेत, पण मी फिजिक्स केलं नाही. पण बोर्डच्या एक्झाम मध्ये पहिलाच पेपर फिजिक्सचा असतो इंग्लिश नंतर, आणि तो जर अवघड गेला की पुढचे सगळे पेपर अवघड जातात आणि पुढे सीईटी जेई नीटची पण तयारी करू वाटत नाही. मग अशा वेळेस पहिली गोष्ट म्हणजे फिजिक्सची भीती काढून टाका. सोपे सोपे प्रश्न परीक्षेत येतात. डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश, एक्सप्लेन द टर्म याचं वेटेज ऑलमोस्ट 50% एवढं आहे आता. मग हे प्रश्न खूप सोपे असतात. एखादी डेफिनेशन तुम्ही जेव्हा वाचता की नाही, त्या डेफिनेशनवर बेस लगेच फॉर्म्युला तयार करण्याचा प्रयत्न करा. थोडक्यात मी सांगतो आता, पोटॅन्शियल ग्रेडियंट म्हणजे व्होल्टेज अपॉन लेंथ. सिंपल आहे. मग व्होल्टेज युनिट काय? व्होल्ट. लेंथचं काय? मीटर. व्होल्ट पर मीटर युनिट मिळालं. हेच परीक्षेत विचारतात. डेफिनेशन आली तुम्हाला की फॉर्म्युला आला पाहिजे. फॉर्म्युला आला की न्यूमेरिकल जमेल. न्यूमेरिकल येते ना, मग युनिट पण तुम्हाला जमलं पाहिजे. युनिट वरून डायमेन्शन जमतात. म्हणजे हे एक लिंक आहे. मग पहिल्यांदा या गोष्टी करा. लॉ, डेफिनेशन, डायग्राम. डेरिव्हेशन्स अवघड वाटतात म्हणून फिजिक्स अवघड वाटतं. न्यूमेरिकल टफ आहेत म्हणून फिजिक्स अवघड वाटतं. पण फिजिक्स मध्ये सोपं काय आहे हे शोधूया ना आपण, आणि ते प्रश्न करूया. अशी सुरुवात केल्यानं मग इंटरेस्ट निर्माण होईल, आणि मग फिजिक्स सोपं केलं की बरोबर पुढचे जे सब्जेक्ट आहेत तेही सोपे वाटतील, आणि मग कुठली भीती राहणारच नाही.